खर्च होतोय. अजून जर वेळ खर्च झाला तर पेनल्टी दिली जाईल. फक्त तुमच्याकडे 2 मिनिटांचा अवधी आहे. 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग सेटअप केली नाही तर आणखीन 2 धावा तुमच्या पेनल्टीमध्ये ऍड केल्या जातील. चला बॅटर बी फास्ट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. स्पर्श 11 मीरा रोड अब्बास भाई आपल्या संघाची सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायची आहे. 2 ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्श 11 मीरा रोड संघ आपण देखील वेळ खर्च केला, आपल्याला देखील पेनल्टी देण्यात येईल. आपली सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करा. आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्श 11 मीरा रोड आणि त्या संघाच्या विरोधात जितू पॅकर्स नवघर हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि यानंतर होणारा सामना सिया 11 कांदिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड दोन्ही संघाने देखील रेडी राहायचा. यानंतर आपला सामना असणार आहे. 5 षटकांसाठी बरोबर 25 मिनिटाचा अवधी असेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये या. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आपण यायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्श 11 मीरा रोड या संघाची आणि पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य शेट्टी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सौरभच्या सोबतीनं फलंदाज जर पाहिलं तर आकिब हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आकिबला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राइक एंड वरती सौरभ आणि षटक क्रमांक पहिला आदित्य शेट्टी हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 5 षटकांचा सामना आहे. बरोबर 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या मॅच मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आदित्य शेट्टीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आकिब करतोय, सौरभ करतोय. आणि सौरभच्या माध्यमातून जर पाहिलं तर पहिला चेंडू खेळत असताना इथे चेंडू आले डॉट या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य शेट्टी. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. लेंथ खराब होती आणि खरं तर लाईन देखील खराब पाहायला मिळाली आणि स्वैर चेंडू पाहायला मिळाला. आदित्यच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केला होता. गोलंदाज तयार. हो, यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर आहे डीप मध्ये पुढे आले. काऊ कॉर्नर फेस मधून मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आदित्य शेट्टी भरपूर दिवसानंतर मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर त्याला चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आहे फिल्डर डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. फक्त सिंगलच मिळेल. एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती. सिंगलच मिळाली फलंदाज आकिबला, सौरभला आणि सौरभच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी आदित्य शेट्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. अगदी चांगल्या पद्धतीनं हाईटचा वापर या षटकामध्ये त्याने केलाय.
हो यावेळेस मोठा फटका पुलचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज आकिबच्या बॅट मधून येतोय षटकार या मॅच मध्ये. पुढे आले होते खेळण्यासाठी, परंतु प्रॉपर चेंडू बॅट वरती येत नाही. या बॅटची आतली कट लागली, शॉट फाईन लेगला फिल्डर होते, फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा. चांगला फटका आकिबच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तोच मोठा फटका आकिबने या षटकामध्ये दाखवलाय. हो यावेळेस पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट करत असताना चेंडू सीमारेषा पार सौरभच्या बॅट मधून देखील येतोय हा चौकार या मॅच मध्ये. श्रीकांत शिंदे साहेब ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खोलात टाकला होता, लवकर लाईन पीक केली आणि कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळलाय फलंदाज. सौरभच्या बॅट मधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यांचा आविर्भाव आणि देहबोली भरपूर काही सांगून जाते की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमण दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला जर पाहिलं तर आकिबने इम्प्रेस केलं आणि सौरभच्या बॅट मधून देखील एक दर्जेदार चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती अहमद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आकिबला तुम्ही पाहता त्याच्या बॅट मधून धावा या मॅच मध्ये आल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिला तर त्याने षटकार सजवला, 2 चेंडूचा सामना त्याने केलाय, 7 धावा त्याच्या खात्यामध्ये. इथून जर पाहिलं तर चांगली भागीदारी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकासाठी जर पाहिलं तर बरोबर 5 मिनिटे पहिल्या षटकासाठी आदित्य शेट्टी या गोलंदाजाने खर्च केलेत. परंतु येणारे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे, कारण आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं सूचना या स्पर्धेमध्ये दिल्या गेल्यात. आणि ज्या संघाने गोलंदाजी करत असताना जास्त वेळ खर्च केलाय ना, त्या संघाला दंडित देखील या स्पर्धेमध्ये केलं गेलंय. त्यामुळे येणाऱ्या संघाने देखील लक्षात ठेवायचं आहे. अहमद बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तुम्ही जर पाहताय तर आकिबला पाहताय. 2 चेंडूवरती 7 धावांवरती तो खेळतोय. गोलंदाज तयार. अहमद बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म. इथे जर पाहिलं तर रनवे मध्ये अडथळा निर्माण झाला, स्वतःला रोखलं, परंतु जास्तीचा वेळ खर्च झाला नाही पाहिजे याकडे देखील लक्ष ठेवायचं आहे. जितू पॅकर्स नवघर संघ आज थोडा उशिराने मैदानावरती दाखल झाला, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी या टीमला. आणि या अगोदर देखील अशा प्रकारचे दंडित संघाने केलेला आहे. गोलंदाज तयार. अहमद हो स्विचिटचा फटका. यावेळेस पाहिला तर फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का प्रयत्न करतायत, परंतु फिल्डरला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळले होते, फिल्डर नव्हते, सर्कलला भेदणारा हा फटका पाहायला मिळतोय आकिबच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. स्पर्श 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. अहमद पुन्हा एकदा हो यावेळेस देखील आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, कमी गतीनं हा चेंडू टाकला होता. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला आकिबनं आणि इथे चेंडू आले डॉट. चांगला कमबॅक करणारा चेंडू अहमदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीला धावा या मॅच मध्ये आलेत आणि इथून कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला अहमदच्या माध्यमातून.
अहमद एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. इथे जर पाहिला तर चेंडूला हुक केलाय. फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अहमदच्या विरोधात देखील आक्रमण केले गेले. आतापर्यंत 2 चौकार आले त्याच्या विरोधात. आकिबच्या बॅट मधून आकिब चांगलीच बॅटिंग करतोय. आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकार देखील 2 आले त्याच्या बॅट मधून. चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट वरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. त्याचे आयसेट चांगले पाहायला मिळतात या मॅच मध्ये. हो, यावेळेस 8व्या बॅटनं चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा आकिबच्या बॅट मधून येतोय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आकिब. कमालीचा स्ट्रोक सजवलाय. पॉवरफुल स्ट्रोक. पुलचा फटका त्याच्या बॅट मधून येतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. अहमदच्या विरोधात आक्रमण इथे पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा अहमदने खर्च केल्यात. अगदी जर पाहिलं तर पॉवर प्लेचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करत असताना फलंदाज. हो, यावेळेस देखील हॅमर्ड केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला फिल्डर नाही आणि बॉल अगदी जर पाहिलं तर सीमारेषेच्या जवळ जातोय. फिल्डर पोहोचलेत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करतोय आकिब. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय आणि यशस्वी देखील तो राहिला या मॅच मध्ये. आणखीन 2 धावा आकिबच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 31 धावा. अहमदने 16 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 15 धावा आदित्य शेट्टीने खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील उडवलाय समोरच्या दिशेने, परंतु फिल्डर आहे तिथे. प्रयत्न कमालीचा पाहायला मिळाला. वा, काय एफर्ट्स लावलाय. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा त्या फिल्डरने सेव्ह केल्यात असंच म्हणावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लॉंग ऑनला फिल्डर आलेत आणि जबरदस्त फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. तिसरे पंच देखील पाहणी करतील, परंतु एफर्ट्स पहा कमालीचा पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं तर तिसरे पंच पाहणी करतील की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही, परंतु एफर्ट्स खूप चांगला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न या फिल्डर्सने केला. स्वतःला झोकून दिलं होतं. जीवाच्या आकांतामध्ये धावले होते. छातीचा कोट केला होता त्या फिल्डरनं आणि चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. परंतु आमचे तिसरे पंच पाहणी करतील आणि अगदी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील, परंतु एफर्ट्सला सॅल्यूट द्यावा लागेल. ज्या पद्धतीने स्वतःच्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेत असताना हा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा या ठिकाणी इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच आमचे पाहणी करतात आणि या स्पर्धेचा जर महत्वाचा जर एक भाग राहिला तर पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर फक्त 2 धावा मिळतील. काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त फिल्डिंग. अफलातून एफर्ट्स पाहायला मिळाला. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना स्पर्श 11 मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 33 धावा. जबरदस्त बॅटिंग. आकिब काय बॅटिंग करतोय. 8 चेंडूवरती 25 धावांवरती तो खेळतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आपण पाहिले त्या मॅच मध्ये आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने तो सेट झालाय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती अभय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सौरभला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूला फॉलो करण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु वेगवान चेंडू होता. रिचेबल नव्हता. शरीरापासून दूर ठेवला होता. चांगली लेंथ चांगली लाईन पाहायला मिळाली अभयच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला.
सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 33 धावा, या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल अभयला, खऱ्या अर्थाने विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सलगचा दुसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते आणि तिथून जर पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. फलंदाज सौरभचे पाय चाललेच नव्हते, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव जाणवला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं. ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे निर्देश सोपवला, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला, परंतु या ठिकाणी पाहणी केली जाईल. चांगली गोलंदाजी अभयने आतापर्यंत या षटकामध्ये दाखवली आहे. ज्या पद्धतीनं तो फलंदाज रीड करतोय त्याच्यापासून चेंडू दूर ठेवले जात आहेत आणि हा चेंडू देखील जर पाहिलं तर थोडासा बाहेर होता. आमचे पंच पाहणी करतील की चेंडू वाईड आहे की नाही. बॅटिंग टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला आणि ते टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल प्रिन्स म्यूच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच ललित भोईर सर या ठिकाणी पाहणी करतायत आणि लगेच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू संपलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू देखील संपलेला आहे. काय गोलंदाजी करतोय अभय, जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत, दबाव टाकलाय सौरभ वरती, त्याच्या बॅटमधून धावा येत नाही. ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेगला, डाऊन द बॉल, मिस्टेक केली आहे फिल्डरनं, झेल सुटलाय, कॅच ड्रॉप. संधी निर्माण झाली होती, खरं तर सौरभ होती, दबाव टाकला होता, सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न औदार्य त्याने केलं, त्याचा फटका फसला होता, परंतु फिल्डिंग खराब राहिली त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं ना तर कॅच ड्रॉप झाला. लोकेंद्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. सोपा झेल होता. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते, फिल्डर येतोय मिड ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 35 या अंकावरती. 35 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. खरं तर या षटकामध्ये अभयचं कौतुक करावं लागेल. काय तो गोलंदाजी करतोय, 4 चेंडू त्याने टाकलेत, फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये सापडलाय अभयला. काय गोलंदाजी, आणखीन एक चेंडू डॉट. वा जबरदस्त गोलंदाजी. अभयचं कौतुक करावं लागेल कारण सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवरती आक्रमण केलंय आणि या षटकामध्ये फलंदाजाची भंबेर उडवली आहे, कारण मोठा फटका येत नाही आहे. या ठिकाणी सौरभ भरपूर मोठा संघर्ष करतोय. 7 चेंडूचा त्याने सामना केलाय, त्याच्या बॅट पडून 8 धावा. त्याच्या बॅट वरती बॉल चांगल्या रीतीने येत नाही या मॅच मध्ये. ओ यावेळेस समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळलाय, सुरेख फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आलाय षटकार या मॅच मध्ये. बिरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 41 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा अभयने खर्च केल्या, परंतु सौरभच्या बॅट मधून काय फटका आला होता. समोरच्या दिशेने ऑन दी अप करत असताना स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा फटका एक्झिक्यूट केला होता. स्टँड अँड डिलिव्हर खूप चांगल्या पद्धतीने टाइम केलं होतं त्या चेंडूवरती आणि क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका सौरभच्या बॅट मधून. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. 3 षटकांसाठी बरोबर या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर 14 मिनिटे खर्च केलेले आहेत 3 षटकांसाठी. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं वेळेचं नियोजन जितू पॅकर्स नवघर संघाने केल्या, परंतु येणारे 2 षटक देखील तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत या मॅच मध्ये. आज जर पाहिलं तर उदय पाटील यांना देखील तुम्ही यष्टांच्या मागे पाहताय. भरपूर मोठा खेळाडू आहे. खरं तर खुल्या गटामध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहिला आणि त्यांच्या नावावरती एक मालिकावीर एक कार देखील आहे. एक चांगल्या धाटणीचा
हा फलंदाज आदित्य शेट्टी यांना देखील आपण पाहिला. डिंगडॉंग सारख्या संघामध्ये देखील खुल्या गटामध्ये आदित्य शेट्टी या खेळाडूला आपण खेळताना पाहिला. आज जर पाहिलं तर जितू पाकस नवघर संघासाठी खेळताना पाहतोय या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज, बॉलिंग ट्रॅक वरती योगेश हा गोलंदाज दाखल झाला. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेशकडे पाहिलं जातं. एक जेन्युइन ऑलराऊंडर प्लेअर आहे योगेश आणि सातत्यानं तो चांगली कामगिरी करत असतो. इथून देखील त्याला कमबॅक करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये धावा जर पाहिल्या ना तर 41 धावा चांगल्या स्थितीमध्ये स्पर्श 11 मीरा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोलंदाज योगेश बॉलिंग ट्रॅकवर, पहिलाच बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, कमी गतीने हा चेंडू टाकला होता. बेगिट करण्याचा प्रयत्न आकिबने केला परंतु अपयशी ठरले. फिंगर रोल केले होते. खरं तर योगेश हा गोलंदाज जर पाहिला तर फिरकीपट्टू गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब तो ठेवत असतो. पहिला चेंडू जर पाहिला तर चांगलाच वळला होता. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय परंतु मागच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डिंग खराब होते. फिल्डर पोहोचतात, प्रयत्न करतायत. अभयने चेंडूला स्टॉप केलं होतं परंतु चेंडू थांबत नाही. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी या ठिकाणी चौकार येतोय. चांगला चेंडू होता परंतु यष्टांच्या मागे जर पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग आणि 4 धावा मिळाल्या. फलंदाज झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 45 या आकड्यावरती. योगेश पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय परंतु काय घडले या चेंडूवरती आपल्याला पाहावं लागेल. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये परंतु पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. पंचाने हा चेंडू डेड बॉल घोषित केलाय परंतु त्या ठिकाणी आकिबने मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश. या षटकामध्ये पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट आला परंतु तदनंतर नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला आणि नशिबाचा चौकार मिळाला. या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये स्पर्श 11 मीरा रोड पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हुक केलाय. वॅकंट एरिया आहे, फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आकिबच्या बॅट मधून आणखीन एक घना गती स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार येतोय. चौकार या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. तदनंतर जर पाहिला तर चेंडूला हुक केलं. वॅकंट एरिया होती आणि खूप चांगल्या पद्धतीनं या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं होतं आकिबनं. 4 धावा मिळाल्या आकिबला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावरती तब्बल 49 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. यष्टरक्षक आदित्य शेट्टी त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु यष्टांच्या मागे थोड्याशा मिस्टेक पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 या आकड्यावरती. 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी स्पर्श 11 मीरा रोड संघ चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आकिबचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे या मॅच मध्ये. तब्बल 13 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 34 धावा. सौरभ 14 धावांवरती खेळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त आतमध्ये वळतोय. खरं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सौरभने केला होता आणि त्याच्या विरोधात हा चेंडू डॉट आला या मॅच मध्ये. इथून जर पाहिलं तर पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. या वेळेला जर पाहिलं तर आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त कमबॅक करणारे 2 चेंडू राहिलेत. योगेशच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना स्पर्श 11 मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 50 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये. खरं तर आकिबचं कौतुक करावं लागेल परंतु मागील 2 चेंडूवरती सौरभ देखील शांत राहिलाय. त्याने 11 चेंडूचा सामना केलाय. 14 धावा त्याच्या बॅटमधून परंतु येणाऱ्या स्लॉगवरच्या षटकामध्ये त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. टेलिव्हिजन सेटवरती जर पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक निलेश दादा चव्हाण यांना दाखवलं जातं. तदनंतर आमचे मान्यवर त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
सर्वांचं हार्दिक स्वागत. योगेश पाटील तदनंतर जर पाहिलं तर प्रशांत यांना देखील तुम्ही पाहताय आजच्या दिवसामध्ये ते देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. तदनंतर चेतनदादा पाटील, भावेश मात्रे, जिग्नेशदादा मात्रे सर्व आयोजक या स्पर्धेचा आनंद घेतात. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा कशी असते ना, अगदी त्याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता, खूप चांगल्या पद्धतीने आकर्षण करणाऱ्या ह्या ट्रॉफीज, चमचमणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपच्या माध्यमातून या ट्रॉफीज तुम्ही पाहता. या स्पर्धेचे मुख्य आकर्षक आहेत. आणि तदनंतर 12 बाईक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 अभय याच्यावरती विश्वास दाखवलाय. मागील षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी त्याने केली होती, 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास या मॅच मध्ये दाखवलाय. हो, यावेळेस पहिला तर वाचण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 51 या आकड्यावरती. आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्याच तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये अभयला करावा लागेल. आणि अभय त्यासाठी जाणला जातो. मागील षटकामध्ये अटॅकिंग गोलंदाजी त्यांनी केली होती आणि खऱ्या अर्थानं तो यशस्वी देखील झाला होता त्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट अभय पुन्हा एकदा. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटरने केलाय. यशस्वी देखील झालेत. 2 धावा वेगाने कंप्लीट करत असताना फलंदाज आकिबच्या खात्यामध्ये आणखीन 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावरती. 36 धावांवरती आकिब खेळतो या मॅच मध्ये. अगदी वन साइड हिरो सारखी त्यांनी बॅटिंग केली, अक्षरशः बरसलाय. मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. एक आश्वासक सुरुवात आपल्या संघासाठी मॅचच्या पूर्वार्धामध्ये या खेळाडूने करून दिली आहे. हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर चांगला शोल्डरचा वापर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. क्रिकेट मधली आत्महत्या आकिबने केली. खरं तर तो चांगली बॅटिंग करत होता, परंतु स्वतःची विकेट त्याने सॅक्रिफाईस केली. पहिला धक्का या मॅच मध्ये स्पर्श 11 मीरा रोड या टीमला बसतोय. फलंदाज बाद. श्रीकांत शेट्टी अण्णा मैदानावरती दाखल होतोय. याच मैदानावरती मागील स्पर्धेमध्ये श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून 48 धावांची वादळी खेळी आपण पाहिली होती. तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला सौरभला तुम्ही पाहताय. हो, गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावरती. 54 धावा. स्लॉग वरचं षटक, या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा अभय खर्च करतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला तर सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा चाचपडला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून जरूर आपण एक चौकार पाहिलाय, परंतु तदनंतर त्याने संघर्ष केलाय. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर पोहोचत नाहीये. वॅकेंट एरिया होती आणि फक्त सिंगलच मिळते सौरभला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 55 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अभय मोठा फटका खेळू देत नाही. या फलंदाजांना चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. अभयने इम्प्रेस केले या मॅच मध्ये. मागील षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील तो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. समोर जर पाहिला तर श्रीकांत शेट्टी यांना फॉर्मात असलेला फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अभय या मॅच मध्ये. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सातत्याने जर पाहिलं तर या षटकामध्ये तिसरा चेंडू व्हाईट टाकला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती अब तक 56 या आकड्यावरती.
56 धावा चांगल्या स्थितीमध्ये स्पर्श 11 मीरा रोड, परंतु येणाऱ्या चेंडूवरती अजून मोठे फटके खेळावे लागतील कारण या मैदानावरती धावा होत आहेत। पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिल्या खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती अजिंक्य स्फूर्त जुचंद्र या संघाने। या वेळेला जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते, फिल्डर नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून चौकार येतो या मॅच मध्ये। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती। 60 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय चांगल्या स्थितीमध्ये स्पर्श 11 मीरा रोड। श्रीकांत शेट्टी अन्नाच्या बॅट मधून देखील चौकार आलाय, चांगली बॅटिंग करतोय। पहिल्या चेंडूवरती विस्फोटक आणि विध्वंसक फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। हो यावेळेस देखील मोठा फटका, पुलचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, फिल्डर आहे तिथे, वाह काय एफर्ट्स पाहायला मिळतोय, कमालीचा एफर्ट्स योगेशच्या माध्यमातून, अफलातून फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग या मॅच मध्ये। खरं तर इम्प्रेस केलंय योगेशना, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अमानवीय असं एफर्ट्स पाहायला मिळतोय, स्वतःला झोकून दिलं, बॉडी स्ट्रेच केली, वाह 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 काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते। योगेश यू आर ब्युटी, अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली योगेशच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 62 या आकड्यावरती। 62 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे। गोलंदाज तयार, अभय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट। हो यावेळेस देखील जर पाहायला मिळतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आला इथे डॉट आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय। 62 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। चला दोन्ही संघाचे कॅप्टन CI11 कांदिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी। या अगोदर देखील आम्ही आपणास आवाज दिला होता, पुन्हा आपण यायचं। CI11 कांदिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी। बासष्ट धावा धावफलकावरती आणि 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर अकीबनं इम्प्रेस केलं, 36 धावांचं योगदान दिलं, सौरभच्या बॅटमधून देखील धावा आल्या। श्रीकांत शेट्टीने 3 चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून 6 धावा, तब्बल 62 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये। चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे CI11 कांदिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय। जास्तीचा वेळ खर्च करू नका, अदरवाईज आपल्या टीमला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल, कारण या स्पर्धेमध्ये जितू पॅकर्स नवगड संघाला देखील 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे आणि बरोबर 25 मिनिटांमध्ये जितू पॅकर्स नवगड संघाने 5 षटकं हाताळलेली आहेत आणि त्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल। बरोबर 25 मिनिटे 5 षटकांसाठी। तर खेळाडू कक्ष आहे जितू पॅकर्स नवगड संघ, अक्षय पाटील त्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे, यस आपण जाऊ शकता आणि लगेच आपण सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची। चला दोन्ही संघाचे कॅप्टन CI11 कांदिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड CI11 कांदिवली संघाचा कॅप्टन आपण यायचा आहे, कारण रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाचा कॅप्टन आलेला आहे। आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया महाराष्ट्रातील दिग्गज आणि नामवंत समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकतोय। थँक्यू व्हेरी मच निशांत पाटील सर, धन्यवाद। तुम्ही आवाज ऐकत होता या मॅचच्या आधी तुषारजी सोनावणे सर यांचा, थँक्यू व्हेरी मच, दोघांचे विशेष आभार। शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय जिग्नेजी मात्रे साहेब, युवा सेना प्रमुख, वसई तालुका बोईसर विधानसभा पूर्व यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली माननीय नामदार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण पाहतोय। विशेष आयोजकाच्या यादीमध्ये जिथे
निलेजी चव्हाण साहेब शिवसेना व उद्योजक शिवसैनिक व उद्योजक, चेतनजी पाटील साहेब शाखा प्रमुख वाकीपाडा, मनीजी मात्रे साहेब शिवसैनिक व उद्योजक, भावेजी मात्रे साहेब शिवसैनिक व उद्योजक, कल्पेजी मात्रे गावदेवी स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा, एकविरा स्पोर्ट्स क्लब वाकीपाडा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. चला लक्ष वेधून प्रतिस्पर्धी संघ अर्थात सिया 11 कांदिवली टीमचा कॅप्टन आदरणीय श्रीनिवासजी मात्रे साहेब, मंगेजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. या सर्वांचंच आपण हार्दिक असं स्वागत करूयात. चला मैदानाच्या आतमध्ये स्पर्श 11 मीरा रोड आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्या. स्पर्श 11 मीरा रोड चला क्षेत्ररक्षण साधून घ्या आणि अंपायर्स चला सेकंड इनिंग साठी आपण मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. रॉयल स्टर्नर मीरा रोड संघाचा कॅप्टन आलेला आहे. सिया 11 कांदिवली संघ लास्ट ऑफिशियल कॉल असेल. तुम्ही जर उशिराने दाखल झाला तर तुमच्या संघाला पेनल्टी असेल. लास्ट 2 मिनिटे तुमच्या संघासाठी आणि 2 मिनिटांमध्ये तुम्ही जर आले नाहीत तर तुमच्या संघाला 3 धावांची पेनल्टी. कारण आजच्या दिवसामध्ये आपण जितू पॅकर्स नवघर संघाला देखील 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहिला मी ते टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आले 5 षटकांच्या लढतीमध्ये तिथे 63. पहिल्या मॅच मध्ये 64 बनल्या परंतु त्याचा पाठलाग करण्यात आला होता तो अर्थात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमच्या माध्यमातून. कारण पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर तिथे चांगल्या दर्जाचा खेळ चेतन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रकाश भोईरच्या बॅटमधून चांगला खेळ, प्रतापच्या बॅटमधून चांगला खेळ, प्रतापने चांगली इनिंग साकारली परंतु प्रसाद बुते काय बॅटिंग केली त्याने. 3 बॉल 3 लाईनी षटकार ठोकले. अर्थात पेनल्टी ऍड होणार आहे. बॅटिंग टीमला 3 रनची पेनल्टी होती अर्थात त्या ऍड होती. एकंदरीत टार्गेट आता मात्र वाढ होईल कारण 63चं टार्गेट आता 66 वरती जाऊन पोहोचेल. लक्ष वेधन मी 3 रनची पेनल्टी आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस साठी जर संघ इथे दाखल झाला नाही अर्थात नेक्स्ट मॅच मध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड टीम खेळते सिया 11 कांदिवलीच्या अगेन्स्ट सिया 11 कांदिवली टीम. आपण उपस्थित झाला नाहीत वेळेत तर तुम्हाला 3 रनची पेनल्टी तुम्हाला ही दिली जाईल. कारण या स्पर्धेचे नियमावली काटेकोरपणे आपण त्याचा पालन करतोय. आपण या स्क्रीनवरती पाहत आहोत. खरं तर एक लेजेंडरी क्रिकेटर आणि ज्यांनी क्रिकेटच्या आख्यायिका लिहिल्या, क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलेलं हे नाव तुम्हाला स्क्रीनवरती रवींद्रजी पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर ही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण करण्यात येते. अजिंक्य स्पोर्टचा अजिंक्य तारा हरपला आणि या ताऱ्याने अनेक खेळाडू घडवून दिले. मग नर्मदेश्वर क्रिकेट संघामधून झालेली सुरुवात असेल परंतु जुचंद्रकरांसाठी एक महत्वाचा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं आणि पुढेही पाहिलं जाईल. या मैदानाच्या आतमध्ये वळूया. 66 रनचं टार्गेट. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान
सामन्याला होईल सुरुवात. उत्तरार्ध आपण पाहतो आहोत. चला घाई व्हायला हवी. सुरुवात होईल. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. रोहित पहिला चेंडू बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न केला. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल प्राप्त होत असताना इथून पाहायला मिळते. सुरुवात तर चांगली झाली आहे, कारण ज्या रीतीची सुरुवात व्हायला हवी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 66 रनचं टार्गेट आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आपण करतोय. इरादे ही तितकेशी मोठे होणं गरजेचं राहतं आणि आज या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये हा संघ दाखल झालेला पाहायला मिळतोय. कांदिवली टीम आपल्या माहितीसाठी CA11 कांदिवली आपल्याला 3 रनची पेनल्टी मिळालेली आहे. हाफ ट्रॅकर फटका फसला. क्षेत्ररक्षक दूर होते, चेंडू पर्यंत पोहोचल्यात. प्रसंगावधान दाखवलं. आदित्य शेट्टी सारखा बॅटरला इथे जीवदान निश्चितच मिळालेला आहे, कारण थोडासा दूर राहिला फलंदाज क्षेत्ररक्षक. रन्स कंप्लीट होतात ते एकंदरीत 2. आघाडीला आदित्य शेट्टी आणि त्याच्या साथीला अक्षय पाटील. 66चा करायचा आहे पाठलाग. आणि जिथे जीतू पॅकर्स नवघर टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आदित्य शेट्टीने अनेक काळ सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धा केल्यात. मग विरार संघामधून ज्याला पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. शादाबने एक चांगला झेल टिपला. फलंदाज क्रमांक पहिला आदित्य शेट्टी बाद. पहा, खरं तर ही स्पर्धा आली ना की जिथे IPL चालू आहे, जिथे सुप्रीमो सारखी स्पर्धा चालू आहे, परंतु या स्पर्धेने आपले मापदंड ओलांडलेले पाहायला मिळालेत. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांची उपस्थिती पाहत आहात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय श्रीनिवाजी म्हात्रे साहेब, आदरणीय मंगेजी पाटील साहेब, आदरणीय भावेजी म्हात्रे साहेब, आदरणीय भूषणजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहात आणि त्यांना आपण सध्याच्या घडीला स्क्रीनवरती देखील पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 3 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. स्क्रीनवरती तुम्ही या बाईक पाहताय. 12 बाईकची ही स्पर्धा, जिचा मी निश्चितच उल्लेख करत होतो की या भारतातील आणि रायगडातील आणि अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित स्पर्धांच्या यादीमध्ये ही अग्रगण्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुचर्चित, बहुआयामी, बहुरंगी आणि बहुडंगी असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. चंदन सिंग साहेब यांचं देखील आगमन झालंय. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या अतिथी देव भव, अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होनी करतो शब्द सुमनाने हा स्वागताचा सोहळा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिलं षटक रोहित गोलंदाजी करतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. 66चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तितकेशी इरादेही मोठे असायला हवेत. अहमद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर खोला टाकण्याचा प्रयत्न. इथे आतमध्ये आला बॉल. अहमद साठी एक सरप्राईज पॅकेज होता. सरप्राईज अर्थात यासाठी ना, जिथे आपण पाहिलं की चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, हात खोलू दिले नाहीत, मुभा दिली नव्हती फलंदाजाला, किंबहुना आर्म्स फ्री करू दिले नाहीत. एक चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये येतोय. थेट शरीर बदक मारा. लेफ्ट हँडर बॅटरला जर का रोखून ठेवलं ना आपण, कारण लेफ्ट हँडर बॅटर हे नेहमी घणाघाती आणि आक्रमक राहतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनेक याद्या जर तुम्ही बाहेर काढल्या, त्यामध्ये लेफ्ट हँडर बॅटर नेहमी घातक आहेत. यावेळेचा बॉल वेगाने आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय भारतीय टीमसाठी, जिथे सौरभ गांगुली पासून अगदी गौतम गंभीर पासून मग अगदी त्याच वेळेला
सुरेश रैना, युवराज सिंग आणि लेफ्ट हँडर बॅटरची एक सर्वाधिक मोठी यादी आहे सध्याच्या घडीला. ईशान किशन, रिषभ पंत यांना देखील आपण पाहतो. अभिषेक शर्मा सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय. यशस्वी जयस्वाल, पुढचा बॉल यावेळेला खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. रन्स आलेले नाही आहेत या षटकामध्ये. पावलेच्या या षटकामध्ये रन्स केवळ आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 66चा पाठलाग करत असताना 4 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. थँक्यू. अतिथी मान्यवरांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. काहीच वेळानंतर आपण विशेष सन्मान या अतिथींचा आपण करणार आहोत. उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वावरती संपूर्ण पालघर टेनिसने करावं गर्व असंच हे दुसरं पर्व आज आपण पाहत आहोत. चार धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी मार्क वरती टीमचा कॅप्टन अश्विन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2. धावा थांबलेल्या आहेत. लेफ्ट हँडर बॅटर अहमद स्ट्राईक एंड वरती आहे. मोठा स्ट्रोकच्या शोधात. यावेळेला बाची ठीके जाऊच्या डेज घेतली आहे. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा पाठलाग करतोय. जणू काय बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेसच लागली होती. जणू भाग मिल्का भाग असं म्हणत होते. इथून क्षेत्ररक्षक रन्स आली आहे. ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना स्कोर कार्ड वरती धावा 6 धावा धावफलकावरती आहेत. तीन धावा पळून पूर्ण करण्यात आल्या होत्या. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. अश्विन गोलंदाजी करतोय. एक राईट ज्या वेळेला ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना उजव्या हाताचा गोलंदाज प्रभावशाली मारा करतो ना, फलंदाजाला जकडून ठेवतो. हे पाहणे एक अद्भुत अनुभूती राहते. यावेळेचा बॉल फुलर लेनचा ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगलला पुन्हा एकदा इथून आपण पाहतो डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. एकही अद्याप आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या षटकामध्ये या षटकामध्येच नव्हे तर या उत्तरार्धामध्ये एकही चौकार किंबहुना षटकार पाहायला मिळालेला नाहीये. अभिप्रेत राहील ते षटकार आणि चौकार कधी येतील हे पाहणं. कारण शॉर्ट टाइम क्रिकेट हे प्रत्येकाला षटकार आणि चौकारच पाहायचे असतात. प्रत्येकाला धावाच पाहायच्या असतात. पुढचा बॉल खोलामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. परंतु कॉलिंगचा अभाव राहिला. या धावत्या युगामध्ये तुमचं नेटवर्क इम्पॉर्टंट राहतं आणि खऱ्या अर्थानं जिथे जिओ सारखा सिम कार्ड आहे तिथे तुमचं कॉलिंग हे अभाव इथे पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. चांगली ग्रीप पाहायला मिळते. अश्विनची बॉल टाकत असताना त्याचा रिदम त्याचा फॉलो थ्रू चांगला राहिलाय. बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये राहिला आणि अगदी त्याच वेळेला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या समवेत अगदी एकाच वेळेला चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालंय. ताळमेळ जुळणं गरजेचं राहतं. कारण ज्याचं ताळमेळ चांगलं जुळतं ना, ज्याच्याकडून टीम वर्क चांगलं होतं ना, अनेक वेळेला तो अर्थात ड्रीम वर्क राहतो. संघाचे एकत्रितपणे आपण प्रतिस्पर्ध्यावरती मात करू शकतो. त्यासाठी एकत्रितपणे आपण चांगलं असणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आपण ते एकीचं बळ ही कथा अगदी सुरुवातीपासूनच ऐकली आहे. 11-1. पुढचा बॉल अक्षयसाठी यावेळेला देखील उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने देखील झेल सोडलाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वादच जणू दिलाय बॅटरला. रन्स इथून मिळतील. 2 कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न 3 देखील कंप्लीट. प्रतिस्पर्धी संघ मला तर वाटतं ना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा स्पर्श 11 मीरा रोड कोणत्याही स्वरूपाचा झेल घ्यायचाच नाही अशी शपथ घेऊन आलाय. कारण नशिबाची गोळी खाऊन आलेला हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना केवळ जीवदान मिळाले आहेत. जीवदान क्रिकेटमध्ये फारशी हानिकारक राहिले आहेत.
क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला जीवदान मिळालेले बॅटर हे नेहमी घातक राहत असताना आपण पाहायला मिळालेत. इथे ही घातकता सिद्ध होईल का? अक्षय पाटीलला जीवदान मिळालं. संघाची धावसंख्या आहे ती 14, 14 ऑन दी बोर्ड एंड, जिथे 30 दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. क्रिकेटची जीवदानांचा उल्लेख करायचा झाला तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जिथे आपण हर्षल गिब्सने सोडलेला स्टीव्ह वॉचा झेल, अगदी ती मॅच नव्हती, तो विश्वचषक गमावला होता साऊथ आफ्रिका टीमने आणि तिथून पुढे चोकस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. पुढचा बॉल यावेळेला उजव्या सीच्या बाहेरचा बॉल कट केला होता, जिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. साऊथ आफ्रिका संघ सेमीफायनल पर्यंत दाखल होतो, तिथून पुढे फायनल त्यांच्या नशिबात राहत नाही. याचं कारण देखील स्टीव्ह वॉचा तो झेल राहू शकतो. चोकस त्यांना का म्हटलं गेलं? एखाद्या पाईपलाईन ज्या वेळेला चॉकअप होते त्याला चोकस म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं साऊथ आफ्रिका संघ त्या दर्जाचा आहे. स्कोर कार्ड मध्ये धावा त्या 15, 15 ऑन दी बोट. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये संघ जीतू पॅकर्स नवघर टीम. पुढचा बॉल कोलामध्ये सरळ बॅकने केला, लॉफ्टेड ऑन राईट, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथूनही प्राप्त होत असताना पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमला या गोष्टीची कदाचित जाणीव होती की हे क्षेत्ररक्षक आपल्याला हलक्यात घेत आहेत, परंतु इथे कधीही कोणाला हलक्यात घ्यायचं नसतं. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये अहमदाबाद. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 19 धावा धाव फलकावरती. दुसरा धक्का संघाला लागला. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कैलास नरोत्तम पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. चंद्रपाडा वाकीपाडा शाखा प्रमुख आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये. तदनंतर आदरणीय सन्माननीय भीमाशंकर वंजारी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर आदरणीय सन्माननीय तेजसजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय श्रीनिवास म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येईल. मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्रीनिवास म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीनिवास म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना सन्मानित केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन या क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीनिवास म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेबांना देखील सन्मानित केले जाईल. मी त्यांना देखील विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. पुन्हा एकदा जिग्नेशदादा म्हात्रे आपण मंगेशजी पाटील साहेबांना सन्मानित करायचा. मंगेशजी पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या अतिथींचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती, मुख्य मंचावरती या स्पर्धेचे आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतर भावेजी म्हात्रे आपण देखील पुढे यायचंय. भावेजी भोईर आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. भावेजी भोईर त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक युवा डॅशिंग व्यक्तिमत्व भावेजी भोईर दादांना आपण पाहतोय आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. स्वागत नसे सन्मान नसे आ तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तदनंतर भूषणजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केले जाईल. भूषणजी पाटील यांचा देखील विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. भूषणदादा पाटील एक युवा व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य त्यांचं देखील पाहायला मिळतं आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आदरणीय सन्माननीय कैलास नरोत्तम पाटील साहेब चंद्रपाडा वाकीपाडा शाखा प्रमुख त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कैलास नरोत्तम पाटील साहेब
शाखा प्रमुख चंद्रपडा वाकीपाडा त्यांचा स्वागती सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाते। मी निलेश दादा चव्हाण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागती सन्मान करायचा। स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत जिग्नेश दादा मात्रे, निलेश दादा चव्हाण, चेतन दादा पाटील, मनीषजी मात्रे, बावेजी मात्रे यांच्या माध्यमातून हे खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। आणि या स्पर्धेमध्ये स्वागती सन्मान केला जातो। विशेष सन्मान सन्माननीय कैलास नरोत्तम पाटील साहेबांचा या मुख्य मंचकावरती स्वागती सन्मान केला जातोय। यानंतर आदरणीय सन्माननीय भीमाशंकर वंजारी साहेबांचा देखील आदरणीय सन्माननीय भीमाशंकर वंजारे साहेबांचा देखील स्वागती सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांची देखील स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, त्यांना देखील सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये। धन्यवाद। 19 धावा धावफलकावरती आहेत, 3 फलंदाज बाद झालेत। यावेळेस हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। उदय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। उदय पाटील आणि योगेश यादव या 2 बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। एक मोठा चेसिंग टोटल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावा आलेल्या नाही आहेत। 66चा पाठलाग करायचा। मॅच फार दूर चालली आहे, केवळ 19 बनलेल्या पाहायला मिळत आहेत। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे जिथे एकेरीच्या मदतीने 20 बनला। 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत। या मॅचला विजयासाठी अजूनही आपण पाहिलं 16 चेंडू आणि 46 ची गरज आहे। 16 चेंडू आणि 46 धावा। सामना फार दूर निघून चाललाय। बॅटिंग त्या दर्जाची झाली नाहीये, रन्स मुळात खर्च केलेला नाही आहेत। रोहित दुसऱ्या षटक हाताळतो, पहिल्या षटकामध्ये कम का खर्च त्याची पाहायला मिळाली। दोन षटकांच्या समाप्तीनंतर काही 16 होत्या, इथे 20 बनल्यात। तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे। अजूनही 16 बॉलचा खेळ शेष आहे आणि 16 बॉल मध्ये 46 ची आवश्यकता आहे। उदयजी पाटील यांना आपण नॉन स्ट्राइक वरती पाहतोय। काहीशी त्यांच्या मनामध्ये या गोष्टीचे कॅल्क्युलेशन कमी झालं। यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा, पिचिंग इन लाईन नाही आहे, पाहिलं जाईल। इथे मैदानाच्या आतमध्ये क्विक सिंगल अर्जित करण्यात येते शॉर्ट फाईन लेग रिजन मधून। संघाची धावसंख्या आहे जिथे आपण पाहतो एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते 21। 45 ची आवश्यकता आहे। 15 बॉलचा खेळ शेष। अद्याप एकही चौकार आणि एकही षटकार आलेला नाही आहे। 66चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला आणि अशा परिस्थितीमध्ये संघाच्या अडचणी वारंवार वाढू लागल्या। रन्स आल्यात नाही आहेत मुळात। पुढचा चेंडू गोलंदाज रोहितचा हा बॉल इथे क्षेत्ररक्षक तैनात। फ्री होम डिलिव्हरी। फलंदाज होतोय उदय पाटील बाद। एकवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या। 4 फलंदाज बाद। आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला आहे। एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहे। ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत। आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आला। एकही चौकार आणि एकही षटकार अद्याप आलेला नाहीये मुळात। 21 धावा बनल्या, त्यामध्ये जास्तीचे एक्स्ट्रा आहेत आणि तदनंतर विकेट गमावलेले आपण पाहिल्यात। आघाडीचे बॅटर बाद झाले। यावेळेला बॅटची आतली कडा यष्टिरक्षकाकडे वेध घेतला होता परंतु झेल बनू शकलेला नाहीये। स्पर्श 11 मीरा रोड संघाच्या खेम्यामध्ये एक हास्याचं वातावरण या गोष्टीसाठी राहील ना, कारण कोणत्याही क्षेत्ररक्षकाने त्या दर्जाचे क्षेत्ररक्षण केलेलंच नाहीये मुळात। कारण ज्या दर्जाच्या क्षेत्ररक्षणासाठी संघ जाणला जातो, अफलातून क्षेत्ररक्षण करता, झेल चांगले टिपतात। हा व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात। सध्याच्या घडीला भव्य दिव्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतो आहे। गोलंदाजी रोहित करतोय, धावा थांबल्यात। स्कोर कार्ड वरती 21 आहे। 4 फलंदाज बाद। पुढचा बॉल याही वेळेला बॅटची आतली कडा घेतली। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी
एकेरीच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल आणि 44 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 44 धावा. आस्किंग रन रेट प्रति षटका गणित 22 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 44 ची गरज. 12 बॉलचा खेळ शेष. या ऐकू एक डीजेच्या माध्यमातून मधून संगीत. नेक्स्ट मॅच. चला टीम दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये तिथे मात्र एका बाजूला पाहायला मिळेल तो अर्थातच रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ राहील तो अर्थातच आपण पाहाल रॉयल स्टनर मीरा रोडच्या अगेन्स्ट CI11 कांदिवली. CI11 कांदिवलीच्या टीमच्या कर्णधाराच्या माहितीसाठी 3 रनची पेनल्टी आहे. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील दादा देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाईल आणि त्यांना विनंती करतो या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी निलेश दादा चव्हाण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते संदीप दादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी संदीप दादा म्हात्रे यांना सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेश दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य देखील पाहायला मिळते आणि या ठिकाणी संदीप दादा म्हात्रे यांना सन्मानित केलं जातंय. त्यांचा विशेष सन्मान उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. चला CI11 कांदिवली संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी आणि आपल्या संघाला 3 धावांची पेनल्टी असेल कारण भरपूर उशीर आपल्या संघाने केलेला आहे. बिपिनजी झटाकिया सर यांना आपण पाहत आहोत. खरं तर फिरकीचा जादूगार आणि त्याच वेळेला एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून बिपिनभाई झटाकिया यांना आपण पाहतो आणि ते स्वतः उपस्थित झालेत. परंतु बिपिनभाई आपण उशिराने दाखल झाला 3 रनच्या पेनल्टीने. खेळणं बंधनकारक आहे. धावफलकावरती त्या 22 4 फलंदाज झालेत. बाद या मैदानाच्या आतमध्ये वळूयात. येणारे 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 बॉल मध्ये 44 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 44 धावा. सामन्याकडे आपण पुन्हा वळतो आहोत. धीरज गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. स्ट्राईक इन वरती लोकेंद्र पाहायला मिळतोय. एका बाजूला लोकेंद्र आणि दुसऱ्या बाजूला योगेश यादव. 12 बॉल 44 ची गरज. यावेळेचा चेंडू खाली राहिला. मॅच मध्ये जास्तीचे काही राहिलेलं नाहीये. आणखीन एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. एकेरी दुहेरी धावेने काहीही फरक पडणार नाहीये. आदरणीय सन्माननीय ऋषभजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय ऋषभजी पाटील यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. O2 कॉमेंट्री बॉक्स. 23 बनल्या. 4 फलंदाज बाद झालेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅच मध्ये शिरकाव अद्याप झालेला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमने जणू काय नांगीच टाकली आहे. तुषारजी सोनवणे मला तर असं वाटू लागलं ना की या मॅच मध्ये बॅटिंग टीमला फॉलो ऑन दिला जातोय की काय. कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर अजूनही 43 हव्यात 11 बॉल मध्ये तर सामना फार दूर आहे. एकही चौकार एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. तेही चौथं षटक प्रगतीपथावरती असताना. अर्थात मागील 19 बॉल मध्ये काय कमालीची कामगिरी केली. अनेक कॅचेस सोडल्यात. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी पलटल्यात. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. या घटना स्पर्श 11 मीरा रोडने अद्याप मागील 19 चेंडू मध्ये सातत्याने केल्यात. कॅचेस सोडलेत, रनआउट सोडलेत, तरीही प्रतिस्पर्धी संघ बाजी मारू शकत नाहीये. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. 5 फलंदाज बाद झाल्यात. 24 ला 5 बाद झालेले पाहायला मिळाल्यात. स्पर्श 11 मीरा रोडच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जीतू पॅकस नवघर या टीमला आपण पाहतो आहोत. खरं तर एकाच विभागातील संघ आहेत. दोन्ही संघांना या गोष्टी चांगल्या ठाऊक आहेत. यावेळेला येता क्षणी होय मी मैदानाच्या आतमध्ये आलो आहे
आणि पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवलंय मोनीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. योगेश मैदानाच्या आतमध्ये षटकार आला योगेश यादवच्या बॅटमधून. शेवटी कोंडी फोडलीच त्याने. षटकार आला त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 30. याही वेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. प्रॉपर टाइम होऊ शकलेला नाहीये परंतु रन्स निश्चित मिळणार. इनफिल्डला भेदत असताना आणखीन एक येतोय दमदार वजनदार. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या 34 बनल्यात. मॅच मध्ये जिथे पलटवार होऊ लागल्यात जशास तसं प्रत्युत्तर इथे दिलाय. जणू काय मैदानाच्या आतमध्ये योगेश यादव सांगतोय सबको जवाब मिलेगा. तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे. चांगली बॅटिंग त्याने केली. कोंडी फोडली, चौकार ठोकला, षटकार त्याने ठोकला. मॅच मध्ये पलटवार झाल्यात. 66चा पाठलाग करायचा आहे. नमन जगताकी आपल्याला पाहायला मिळणार आहे इंडियन ऍक्शन मध्ये. बिपिनभाई जटाकी आणि नमन जटाकिया अगदी पितापुत्रांची जोडी तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती त्या 34 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू गोलंदाज खोलामध्ये डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. मिळतील धावा 6. हा येतोय उत्तुंग आकर्षक षटकार. थँक्यू. 40 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र 26ची गरज. 7 बॉलचा शेष. मॅच मध्ये शिरकाव. 3 बॉल मध्ये 3 मोठे स्ट्रोक आले योगेश यादवच्या बॅट मधून आणि त्याने केलेली ही अफलातून इनिंग आता मात्र संघाला मॅच मध्ये घेऊन आली आहे. त्याने जसे स्ट्रोक केले ना अगदी प्रेक्षक वर्ग उठून उभा राहिला असेल आणि म्हणाला असेल महेंद्र सिंग धोनीचा त्या सिनेमामधील डायलॉग, शुक्ला जी हम जानते इस खिलाडी को बहुत तगड़ा मारता है. खरं तर त्याने तगडेच मारलेत. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या 40 बनली आहे. 26ची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉलचा शेष. 60 चेंडू आणि 26 धावा. 40ला 5. योगेश यादव मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केलेत. एखादा मोठा स्ट्रोक या बॉल वरती आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा G2 पॅकर्स नवघर टीम तिथे दाखल होत असताना पाहायला मिळेल. 7 बॉल 26. उजव्याशीच्या बाहेर अगदी दिशा दिली आहे शेवटच्या क्षणाला. मॅच बदलेल का दशा. सिंगल आली आहे. केवळ एकेरी धाव. 25ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 25 धावा. 6 गेंदे जीत केली 25 के जरूरत. 6 चेंडू आणि 25 रन्स रिक्वायर्ड बाय विन. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत येणारे. 6 चेंडू मध्ये 25ची आवश्यकता आहे. फील्डिंग करने टीम स्पर्श 11 मिला रोड. आपको मैं बताता चलूं कि आपको अगले 4 मिनट में एक ओव्हर खत्म करना है. विदिन 20 मिनिट तुमच्याकडे होते ज्याच्यासाठी तुम्हाला 4 ओव्हर संपवायचे होते आणि पुढच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग कंप्लीट करायची आहे. कारण प्रत्येक संघाला आपण टाइम लिमिट्स ठेवल्या. काहीशा पाबंदी आहेत या स्पर्धेच्या. कारण सातत्याने जो संघ जास्तीचा वेळ खर्च करतोय त्या गोष्टींवरती निर्बंध लागायला हवेत. आयोजकांनी घेतलेले हे काटेकोरपणे पालन आपण करतोय. अगले 4 मिनट में आपको एक ओव्हर खत्म करना है. 6 चेंडू आणि 25ची गरज. स्ट्राइक एंड वरती योगेश यादव पाहायला मिळतोय. यादव जी का बेटा मार रहा है. काय बॅटिंग केली आहे त्याने. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. इलाका किसी का भी हो धमाका केवल हम करेंगे. त्याने अशा रीतीचे स्ट्रोक केलेत. परंतु मॅच अजून बाकी आहे. येणारे चेंडू शेष राहिलेत. 6 25ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळणार नाही. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना श्रीकांतला आपण पाहतोय. श्रीकांत शेट्टी अण्णा
या गोलंदाज एक 3 डायमेन्शनल प्लेयर आहे. बॅटिंग चांगली करतो, बॉलिंग चांगली करतो. मागील स्पर्धेमध्ये याच मैदानावरती 48 रन नॉट आउट इनिंग त्याने साकारली होती. अर्थात या मॅच मध्ये देखील त्याने चांगली बॅटिंग केली, जिथे 6 धावा केवळ 3 बॉल मध्ये साकारल्या होत्या. 36 धावांची खेळी जिथे अकिबने साकारली. यावेळेस हा बॉल देखील पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. खाली राहिला बॉल, रन्स मिळणार नाही, डॉट बॉल आले. आता मात्र समीकरण आता अवघड झाली आहेत, कारण येणारे 4 बॉल 25 ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू आणि 25 धावा. 4 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. श्रीकांत शेट्टी गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याने या मॅच मध्ये पकड मजबूत करून दिली आहे. ती अर्थात स्पर्श 11 मीरा रोड या टीमला संघाने शिरकाव केला या सामन्यामध्ये. यावेळेला देखील आपण पाहत आहोत कमी गतीचा बॉल थेट यष्ट्यांवरून यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मोठ्या फरकाने संघ पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकत असताना कदाचित पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड टीमचा कॅप्टन चला अवेलेबल व्हा. आपण टॉस करणार आहोत. लगेच टॉस करण्यात येईल, कारण प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहेत. आम्ही लक्ष वेधतो आहोत. दोन्ही संघ आपण तयार राहा. कांदिवली आणि मीरा रोड. 41 ला 5 पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खेळी संपुष्टात. योगेश यादव बॅक टू द पॅव्हेलियन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक खास यावसाई तालुक्यात युवा सेना प्रमुखाला इलय नावाचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण काही क्षणामध्ये टॉस कडे वळतो आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निशांजी पाटील सर यांचा आवाज लगेचच आपण ऐकणार आहात. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन उपस्थित व्हा. प्रथमतः करण्यात येईल टॉस. नेक्स्ट मॅच 2 बॉलचा खेळ शेष आहे. 41 बनल्यात. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे तुम्ही पाहणार आहात रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड, जी मात्र CI11 कांदिवली या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आणि तथा या स्पर्धेच्या माध्यमातून लिडिंग समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. 41 ला 6. काही वेळापूर्वी त्यांच्यासाठी एक चांगली कमेंट्स देखील युट्यूबच्या माध्यमातून आली होती की एक दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून होतं. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगलने काही बिघडणार नाही, कारण जिथे मात्र अजूनही 25 ची आवश्यकता आहे. सिंगल घेतलेलीच नाही आहे. अर्थात ठाऊक आहे दोन्ही फलंदाजांना. आपण पाहिलं तर इथे या सामन्यामध्ये आपण पराभूतीच्या छायाखाली जात आहोत. शेवटच्या चेंडूचा खेळ नशेष मेडन ओव्हर या स्पर्धेत पाहायला मिळेल का? श्रीकांत एक सिंगल आली होती. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. अर्थात मेडन ओव्हर तर होऊ शकली नाही श्रीकांतची. इथे सामना संपला आणि सामना मोठ्या फरकाने जिंकला गेला. स्पर्श 11 मीरा रोड या टीमने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या आपण इन्व्हाइट करतो आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अकीब आहे. 36 धावांची खेळी साकारली त्याने. 15 चेंडू आणि 36 धावा. या प्रथमतः प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूया जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. आदरणीय सर्वांनी कैलास पाटील साहेबांना विनंती करतोय. चंद्रपडा वाकीपडा या विभागातील ते शाखा प्रमुख आहेत. त्यांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय कैलास पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करण्यात येणार आहे. सामना पाहायला मिळणार आहे CI11 कांदिवली आणि त्या संघाच्या विरोधात रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आणि आदरणीय सन्माननीय कैलास पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीनं भीमाशंकर वंजारे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या दोन्ही संघाचे कॅप्टन रॉयल चॅलेंजर्स मीरा रोड संघाचा कॅप्टन आणि CI11 कांदिवली संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा. या ठिकाणी आमचे मुख्य मान्यवर आदरणीय सन्माननीय कैलास पाटील साहेब आणि तदनंतर भीमाशंकर वंजारे साहेब त्यांच्या शुभ हस्ते. तदनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे या ठिकाणी टॉस उडवला जातोय. 5 षटकांचा सामना असणार आहे. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड.
टॉस जिंकलेला आहे CI11 कांदिवली संघाने. मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं खूप सारं स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण या ठिकाणी आलात, आपलं खूप खूप आभार. CI11 कांदिवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. फक्त आपण निर्णय जाणून घेतोय आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय.